मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। कुकडे कॅनल अंतर्गत 132 चारीवरील पाणी वापर संस्था, शेतकरी आणि चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये परिसरामधील नागरिकांना पाणी योग्य प्रमाणामध्ये मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। बैठकीत बोलताना शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की कुकडी प्रकल्पामधून मिळणारं पाणी नियोजनबद्ध पद्धतीनं वितरित होत नाहीये। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी चोरी होतंय, याचा फटका प्रामाणिक शेतकऱ्यांना बसतोय। परिणामी अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पिकांचं नुकसान सहन करावं लागतंय। यावेळी उपस्थितांनी संबंधित विभागामधील अधिकाऱ्यांवरती निष्क्रियतेचा ठपका ठेवत पाणी वितरणावरती योग्य नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप केलाय। गरजेनुसार आणि मोजून पाणी देणं आवश्यक असताना तसं होत नाहीये, अशी नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे। तसेच पाणी वापर संस्थांना त्यांच्या हक्काचं पाणी वेळेवरती आणि नियमानुसार मिळावं, पाणी चोरी रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, तसेच संपूर्ण पाणी वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, अशा प्रमुख मागण्यांवरती बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा करण्यात आली आहे। या संदर्भात शेतकरी आणि चेअरमन यांनी प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन प्रश्न सोडवावा, अन्यथा पुढील काळात आंदोलनाचा इशारा दिला आहे। मी बाळू बाजीराव खेतमाळीस, 132 वर सावतामाळी पाणी वापर संस्थेचा चेअरमन। 1996 साली 16/2 आंदोलनाची संस्था स्थापन केलेली आहे। ती अद्याप 2005च्या कायद्याखाली चालू आहे। पण इथून मागच्या काळात आम्हाला पाणी 2020पर्यंत अगदी सगळ्या 132 वर जवळजवळ त्या टायमाला 28 संस्था होत्या, त्यांना सर्वांना पाणी मिळत होतं। आता एकत्रीकरण झाल्यामुळं जवळजवळ 18 ते 19 संस्था या ठिकाणी एकत्र झाल्यामुळे झालेल्या आहेत। तरीसुद्धा 132 वर ह्या पूर्ण सोसायट्यांना पाणी अजिबात मिळालेलं नाही। 50% कोणाला मिळेल, कोणाला 25% मिळेल। टेलच्या लिंपणगावच्या संस्था असतील, आमच्या चोराच्या वाडीच्या काही संस्था असतील, यांनासुद्धा पाणी अजिबात यावेळेस मिळालेलं नाही। आणि शासनाने या ठिकाणी मनमानी पद्धतीने पाणीपट्टी बिल आकारून या ठिकाणी सोसायट्यांच्या बोजा टाकायचं जे काम चालू केलेलं आहे, त्यासाठी मी या ठिकाणी आम्ही सर्व चेअरमन लोकांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे आणि या ठिकाणी सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आमच्या सर्व चेअरमन लोकांच्या वतीने पत्रकारांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र येऊन हा प्रयत्न करीत आहोत। या ठिकाणी 132 वर जवळजवळ 400 ते 500 अनाधिकृत पाईप टाकलेले आहेत। सोसायटीच्या ज्या ठिकाणी संस्थेचा दरवाजा आहे त्या ठिकाणी दगडाने मातीने ते साऱ्या बंद केल्या जातात आणि शेजारी ज्या ठिकाणी पाईप टाकलेले आहेत त्या ठिकाणी ते पाणी भरपूर दिलं जातं आहे आणि ही पाणी जवळजवळ लाखो रुपयाचं पाणी या ठिकाणी भ्रष्टाचार या ठिकाणी होऊन हे पाणी जिरतं आहे कुठं हे आत्तापर्यंत आम्हालासुद्धा स्वतः कळलेलं नाही। आत्तापर्यंत आम्ही स्वतः या ठिकाणी बातम्या तयार करून पत्रकारांना बातम्या दिलेल्या आहेत। अधिकारी लगेच सांगतात चेअरमन लोकांनी पाणी फोडलं की त्या चेअरमनवर गुन्हा। म्हणजे शासनाने जे नियम केला होता मागं, हे नियम जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी, जवळजवळ 35 वर्षापूर्वी मोराज आपले मनोहर जोशी असताना मुख्यमंत्री असताना त्या टायमाला केलं होतं की ज्या ठिकाणी पाणी वापर संस्था आहेत त्याच ठिकाणी पाणी द्यायचं, इतर ठिकाणी पाणी द्यायचं नाही। पण आज अशी परिस्थिती झालेली आहे, पाणी वापर सोसायटीच्या हद्दीमध्ये जे पाईप टाकलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना पाणी चोरून या ठिकाणी दिले जाते आणि लाखो रुपये त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो। या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण
असं आम्ही सर्व चेअरमन लोकांच्या वतीने अशी शासनाला विनंती करीत आहोत, पाटबंधारे खात्याला विनंती करीत आहोत. आमच्या या ठिकाणी संस्थेची डिमांड कोऱ्या फार्मवर या ठिकाणी आम्ही सह्या केल्या आहेत, सिक्के मारून दिलेले आहेत. किती पाणी आमच्यावर टाकायचं हे आम्हाला आत्ता माहीत नाही. लाखो रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये असे बिलं आमच्यावर टाकले जातात आणि या ठिकाणी आमचा शेतकरी सभासद या ठिकाणी पूर्ण होरपळला जातो आहे. याला जबाबदार कोण असं आमच्या सर्व सदस्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करीत आहोत. आणि या ठिकाणी आत्ता पाणी बंद झालेलं आहे आणि आमच्यावरती आज दररोज बातम्या येतात की तिकडं जुन्नर मंचर असेल, वरचं धरण असेल, तिकडं त्या ठिकाणी भरपूर पाणी दिलं जातं आहे. खाली कर्जत असेल, खाली इकडं परत इतर भाग असेल, या ठिकाणी भरपूर पाणी दिलं जाते. पण आमच्या 132वर हा अन्याय होतो आहे. हा अन्याय आम्ही कधी सहन करणार नाही. जर या ठिकाणी याच्यावर जर आम्हाला शासनाने पाणी दिलं नाही, भरपूर पुढचं रोटेशन येतं आहे, त्यानंतर जर पाणी दिलं नाही तर आम्हाला कोकणीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सर्व चेअरमन लोकांना करावं लागेल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. मी शिवाजी शंकर राऊत, भैरवनाथ पाणी वापर संस्थेचे सभासद शेतकरी. शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, कॅनलला फुलगेजनी पाणी नाही. उन्हाळी पाण्याच्या रोटेशनला कॅनलच्या नळ्यावर राहिल्यात आणि पाणी खाली राहिले. अशा परिस्थितीत पाणी वापर संस्थांना शेतकऱ्यांची भरणं काढायला सांगत आहेत. मग जास्त बोललं तर आपला तालुका जास्त पाण्याची चोरी करतो अशी उत्तरं मिळतात. मग 110 ते 165मध्ये जी पाणी चोरी होती पूर्व पश्चिम, त्याचा भुर्दंड दक्षिण उत्तरला का 132ला का? मग त्यात आमचे लिपणगाव स्टेल असेल, चोराचवाडी स्टेल असेल, ह्याला भुर्दंड होतो आहे. आणि अवैध पाणी चोरी रोखण्यास प्रशासनाला पूर्ण अपयश आलेलं आहे. जर अवैध पाणी जर बंद केलं तर ते पाणी वापर संस्था शेतकऱ्यांना पाणी देऊ शकतात आणि महसूल खात्याला देतो. अवैध पाणी वापर संस्थेचा महसूल पाणी वापर संस्थेला नाही आणि शासनाच्या इरिगेशन खात्याला देखील नाही. अधिकारी पाणी वापर संस्थेला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे. पाणी वापर संस्थांवर केलेल्या केसेस यांनी तात्काळ माघार घेण्यात याव्यात आणि पाणी कालवा सल्लागार समिती नेमकं कशाचे सल्ले देते ही एकदा चौकशी केली पाहिजे. त्यांनी पाणी वापर संस्थेच्या चेअरमनबरोबर, प्रतिनिधींबरोबर पाणी सुटण्याच्या अगोदर, रोटेशनच्या अगोदर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत. किती गेजनी पाणी आलं पाहिजे तर ते भरणं होणार आहेत. 15 आणि 20 दिवस नुसतं पाणी सोडायचं आणि पाणी 50 आणि 70 गेजनी जर पाणी येणार असेल तर एवढं क्षेत्र 132वर क्षेत्र किती आणि त्याला पाणी सोडताय तुम्ही किती? मग शेतकऱ्यांच्यात पाणी वापर संस्थेत मारामाऱ्या नाही लागणार तर काय होईल? म्हणून याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे एवढीच या ठिकाणी. अन्यथा आता तालुक्याचे आमदार, पालकमंत्री, पाटबंधारे मंत्री, मुख्यमंत्री साहेबांना आम्ही याच्यावर निवेदन देणार आहे. वेळ पडली तर आम्ही शिष्टमंडळ पालकमंत्री साहेबांना, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही भेटणार आहेत आणि त्यातून जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आमरण उपोषण इरिगेशन खात्याच्या कार्यालयासमोर, मग आता ते नगरला करायचं, श्रीगोंद्यात करायचं की पुण्याला सिंचन भवनला करायचं हे आता पाणी वापर संस्थेचे सर्व प्रतिनिधी ठरवतील. त्याप्रमाणे पुढील आंदोलनाची दिशा ठरेल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.